भाग्य विधाते दादा ज्याने कालच्या 4 तारखेला आपली उमेदवारी माघारी घेऊन ढोबी पिचाट डाव टाकला ते शिवाजी नाना कांबळे आणि सर्व या भागातील स्टेजवरील नेते मंडळी आणि समोर बसलेल्या माझ्या कोंढरा भागातील कार्यकर्ते आणि बंधू. उद्याच्या निवडणुकीचा विजय आता बऱ्याच नानांनी सांगितलं, दादा संजय पाटलांनी सांगितलं, विजय झालेला आहे, पण गावागावाची आपली स्पर्धा लागली पाहिजे. गेली अनेक वर्ष 7 वाजल्यापासून हा माणूस लिंबगावला गेल्यानंतर कोण आले बाहेर आणि गेली 11 वाजल्या तरी आंघोळ झाली नाही म्हणून सांगणारं नदीच्या पलीकडलं नेतृत्व ह्यांचाच आपण हे करा. आपण मागच्या वर्षी काय पाहिलं, मागच्या 15-20 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी कारखाना नव्हता. या कोंढरा भागातला ऊस जाळून रस्त्यावर टाकून दिला. सुहास पाटलांनी आता सांगितलं, दादाजी साखर कारखान्यामधली काय, सहकार संघामध्ये काय, राज्याच्या साखर संकुलामध्ये काय चर्चा असते. सुहास पाटील मलाही दादाने राज्याच्या ऊस नियंत्रण कमिटीवर पाठवलं होतं. पहिल्यांदा आमची ओळख होत असताना नांदेड जिल्ह्यातल्या 2 मुख्यमंत्री झालेले शंकरराव चव्हाण असतील, अशोकराव चव्हाण असतील, त्यांचाही माणूस त्या आमच्या मिटिंगला होता. कोल्हापूर जिल्ह्यातले आवाडे कुटुंब बाप मंत्री होता, मुलगा मंत्री होता, त्यांचाही माणूस आमच्या मिटिंगला होता. अशा माणसातनं आलेला ऊस प्रतिनिधीतनं शेखर गायकवाडांनी माझी ओळख करून देताना सांगितलं, जे शिवाजी पाटील ज्या कारखान्यातून आलेले आहेत त्या कारखाने आमदार बबनदादा शिंदेचा आहे, 10 दिवसाला पगार देणारा त्यांचा कारखाना आहे. आणि असं ज्या वेळेला साखर आयुक्तामध्ये राज्यातल्या मोठ्या मोठ्या सहकारी सम्राटासमोर आपल्या नेत्याचं जर नाव एखादा IAS अधिकाऱ्याचं केडरचा जो अध्यक्ष आहे राज्याचा ते शेखर गायकवाड जर कौतुक करीत असेल, तर जरी 25 वर्ष लाल दिवा या जिल्ह्यात घेऊन फिरले, राज्याचे पालकमंत्री, बांधकाम मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, एक MIDC आहे का माळशिरस तालुक्यात जाऊन विचारा आणि त्यांना खडसावून सांगा तुम्हाला काय अधिकार आहे. काल एक या भागातून नेता दादा फिरला, कुठलं चित्र नाही, बाप एका पक्षात, मुलगा एका पक्षात, चाललंय काय. आणि म्हणून दादावर टीका करता अपक्ष. आता सांगितलं काय नेते मंडळींनी, उद्याचा दिवस आपलाच आहे, अपक्षाला किंमत आहे. ज्या मंत्रालयामध्ये ज्या लोक बरेच आम्ही जातो मुंबईला, बिल्ले लावून फिरतात, मग आमदारांना बिल्ला असतो एक हिरव्या कलरचा आणि विधान परिषदेला आमदार असतो लाल बिल्ल्याचा. या नेत्यानं कधी बिल्ला लावला नाही, या नेत्याने कधी लाल देवाबागीची आशा केलेली नाही. माझा माणूस या कोंढरा भागातला नव्हे, माढा तालुक्यातला माझा सन्मानाने जगला पाहिजे. आमदार बबनदादा निघाले की सगळे शिपाई सांगतात, सरा हे 30 वर्ष 40 वर्ष झाले समाजकारणातले आमदार आहेत. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून कालच्या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही बघितलं, या आपल्या संजय मामाची निवड झाली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून. सगळ्यांनी कमिट्या पाहिजे, कुणाला बांधकाम पाहिजे, कुणाला अर्थ कमिटी पाहिजे, पण रणजितभाईंनी सांगितलं मला शिक्षणावर काम करायचंय. पंचायत समितीला आम्ही त्यांच्याबरोबर होतो, आपल्याला खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट एकच होता, पण तो पॅटर्न बदलला कोणी. रणजितभाईंनी माझ्या तालुक्यातला सर्व विद्यार्थ्याला एक ड्रेस खका नाही, आमचा जो आम्ही परवडेल चांगला कापड आम्ही पंचायत समितीतनं घेऊ आणि त्या विद्यार्थ्याला देऊ. तोच कापडाचा ड्रेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दाखवला की आता आम्ही खका आणि पांढरा ड्रेस घालणार नाही, आम्ही हा रंगीबेरंगी ड्रेस या जिल्हा परिषदेच्या शाळेला देतो. हा पॅटर्न गेली 10 वर्षात रणजितभाई यांनी या तालुक्यामध्ये राबवला. आणि असा माणूस आज विधानसभेत जर गेला तर उद्या आपल्या तालुक्याची भरभराटी होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, कुणी उद्याच्या ह्याच्यामध्ये स्पर्धा लागणार आहे, आपण कमी राहू नका. नाहीतर फिरतो ह्या भागात, मी गेलोय त्या भागात आणि गाव मागं पडलंय असं होता कामा नाही, एवढंच सांगतो. आणि उद्याच्या 10 नंबरच्या सफरचंदासमोर रणजित बबनराव शिंदे यांचं घराघरात जाऊन आपण महिलांना समजून सांगायचंय. त्या दिवशी बूथवर थांबून सगळ्याला पेटी दाखवून आपण सफरचंदासमोर त्यांचं मतदान करून घ्यायचं, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.